नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मध्यंतरीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं की बाळासाहेब ठाकरे, शरद पवार हे जे ब्रँड आहेत हे कधी संपुष्टात येऊ शकत नाहीत किंवा ते कधी पुसले जाणार नाहीत आणि हे मी लिहून देतो असं ते म्हणाले. आणि अर्थात ते खरंच आहे. त्याच्यामधला बाळासाहेब ठाकरेंचा जर विचार केला तर त्यांच्या नावाचा ब्रँड म्हणजे ठाकरे नावाचा ब्रँड हा जो काही आहे तो अर्थात प्रबोधनकार ठाकरेंपासून आला असला असं राज ठाकरे म्हणाले, तरी प्रामुख्याने आत्ताच्या बहुसंख्य लोकांना बाळासाहेब ठाकरे म्हणूनच मोठ्या प्रमाणावर ठाकरे ब्रँड माहिती आहे. आणि तो ठाकरे ब्रँड कशामुळे ओळखला जातो तर बाळासाहेब ठाकरे म्हणून ओळखला जातोच, पण त्याबरोबरच प्रखर हिंदुत्ववादी, मराठी माणसांच्या हितासाठी झटणारा, महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारा असा माणूस म्हणून बाळासाहेब ठाकरे हे व्यक्तिमत्व आज लोकांच्या लक्षात आहे. आणि त्यामुळेच त्यांच्या या सगळ्या भूमिका ज्या आहेत या किती परखड होत्या, प्रखर होत्या याविषयी सांगण्याची गरज नाही आहे. अनेकांना त्या माहिती आहेत. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे नाव उच्चारल्यानंतर स्वाभाविकच हिंदुत्ववादी नेता, मराठी माणसाच्या हिताचा विचार करणारा आणि त्यासाठी कोणत्याही थराला जाऊन मराठी माणसाचं हित जोपासणारा, त्यासाठी एक संघटना स्थापन करणारा आणि ती संघटना एवढ्या मोठ्या स्तरावर घेऊन जाणारा असा नेता म्हणून बाळासाहेब ठाकरेंचंच नाव घेतलं जातं. आणि त्यामुळे त्यांच्या नावाचा ब्रँड, त्यांच्या नावाचा हा जो ठसा आहे मराठी समाज मनावर निर्माण झालेला, हा ठसा जो आहे तो कधीच पुसला जाणार नाही. त्यामुळे राज ठाकरे बोलले ते खरंच आहे. पण हा ब्रँड जो आहे हा टिकवण्याची जबाबदारी जी आहे ती पुढच्या सगळ्या त्यांच्या वारसांवर आहे. आणि त्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी ज्या काही भूमिका घेतल्या त्या भूमिकांशी कोणत्याही पद्धतीची प्रतारणा न करता त्यांनी जर त्या भूमिका कायम ठेवल्या तर त्या ब्रँडला अर्थ राहील. अर्थात तो ब्रँड पुसला जाणार नाहीच आहे, पण तरी देखील तो ब्रँड टिकवणं, तो वाढवणं याची जबाबदारी पुढच्यांवर असणार आहे. आता विषय यासाठी आलेला आहे की देशाचे गृहमंत्री अमित शाह हे सध्या नांदेडच्या दौऱ्यावर आहेत. आणि तिकडे बोलताना त्यांनी असा उल्लेख केला की आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी नरेंद्र मोदींना गळामिठी मारली असती, गळाभेट घेतली असती. कशासाठी? तर ऑपरेशन सिंदूर सारखी एक मोहीम यशस्वीरित्या राबवली, पाकिस्तानला धडा शिकवला, याबद्दल निश्चितपणे बाळासाहेब ठाकरेंनी मोदींचं कौतुक केलं असतं. आता हे जरी अमित शाह म्हणाले तरी त्यात चूक काय आहे? तथ्यच आहे त्याच्यामध्ये. आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर कोणी असं सांगून दाखवावं की बाळासाहेब ठाकरेंनी पाकिस्तान विरुद्ध जी काय आपण कारवाई केली, भारतीय लष्कराने केली, भारत सरकारने त्याच्यामध्ये महत्त्वाची धोरणात्मक भूमिका बजावली, याला बाळासाहेबांनी विरोध केला असता का? त्याबद्दल कोणती शंका उपस्थित केली असती का? अजिबात नाही. बाळासाहेब ठाकरेंनी याचं निश्चितपणे स्वागत केलं असतं. कदाचित आज जरी समजा शिवसेना विरोधात असती, म्हणजे विरोधात आहे पण बाळासाहेब हयात असते आणि तरी ती विरोधात असती, तरी देखील त्यांनी नरेंद्र मोदींचं, केंद्र सरकारचं भरभरून कौतुक केलं असतं. तेवढा तो माणूस हा दिलदार वृत्तीचा होता हे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामुळे अमित शाह जे म्हणतायत ते यासाठीच म्हणतायत की बाळासाहेब ठाकरे आज असते तर मोदींचं कौतुक केलं असतं, त्यांची गळाभेट घेतली असती. कदाचित ते हयात असते तर आज मोदींना त्यांनी ते बोलावलं असतं किंवा मोदी त्यांना भेटायला गेले असते आणि एक प्रकारचा वेगळा आपल्याला सोहळा जो आहे तो त्या निमित्ताने पाहता आला असता. पण बाळासाहेबांनी कधी या सगळ्या घटनाक्रमानंतर असे प्रश्न उपस्थित केले नसते जे आज विरोधी पक्ष सगळे उपस्थित करतायत. आणि त्यांच्यासोबत उबाठा, उद्धव ठाकरेंचा जो गट आहे, शिवसेना जी आहे त्यांची, ती आज जे प्रश्न उपस्थित करते त्या प्रश्नांचं समर्थन करते, तसे प्रश्न निश्चितपणे बाळासाहेब ठाकरेंनी कधी उपस्थित केले नसते. की पाकिस्तानवर कशाला हल्ला करताय, आधी अतिरेक्यांना पकडा, किंवा तुम्ही आधीच पाकिस्तानला कसं काय कळवलं हल्ला करण्याच्या आधी, त्याच्यामुळे त्यांना आपल्या अतिरेक्यांना पळवता आलं त्या दहशतवादी केंद्रावरनं.
अशा पद्धतीचे निरर्थक असे प्रश्न जे काही राहुल गांधी विचारतायत आणि त्यावर अजिबातच कोणत्याही पद्धतीचं प्रत्युत्तर उभाटाकडून किंवा कोणत्याही इतर पक्षांकडून केलं जात नाहीये, अशा शंका ज्या आहेत त्या कधीच उपस्थित केल्या नसत्या बाळासाहेबांनी. तुमचे राफेल विमानं पडलीत का, हे प्रश्न त्यांनी उपस्थित केले नसते. उलट त्यांनी पाकिस्तानवर हल्ला केल्याबद्दल मोदींचं कौतुकच केलं असतं, लष्कराचं कौतुक केलं असतं, या निर्णयाचं कौतुक केलं असतं. कारण त्यांची पाकिस्तान विरुद्धची भूमिका किती कठोर होती ही अनेक उदाहरणावरून आपण पाहिलेलं आहे. अनेक त्यांच्या भाषणांमधून त्यांनी पाकिस्तानचा कसा उल्लेख केलेला आहे हे आपण पाहिलेलं आहे. 1991 मध्ये वानखेडे स्टेडियम त्याच्यावरची खेळपट्टी कशी खणून काढली शिवसेनेने पाकिस्तानच्या विरोधापायी, की इथे सामना होऊ दिला जाणार नाही कोणत्याही परिस्थितीत. जर पाकिस्तान दहशतवादाचा पुरस्कार करत असेल, दहशतवादाला समर्थन देत असेल, तर त्या पाकिस्तानला इथे येण्याचा कोणताही अधिकार नाही भारतामध्ये. इथे आला तर आम्ही त्यांना इथे खेळू देणार नाही, ही भूमिका वारंवार त्यांनी घेतली. आणि या भूमिका ज्या आहेत त्या त्यांच्या कधी बदलल्या नाहीत. ते हिंदुत्ववादी होते म्हणून त्यांनी मराठी माणसाची भूमिका सोडली नाही. मराठी माणूस, महाराष्ट्र याबद्दलचे त्यांच्या ज्या काय भूमिका होत्या, रोकटोक भूमिका, या कायम राहिल्या. हिंदुत्वाची भूमिका त्यांची कायम राहिली. तशीच पाकिस्तान विरुद्धची भूमिका सुद्धा त्यांची कायमच होती. त्यात कधी बदलत्या राजकारणानुसार त्यांनी बदल केला नसता. त्यामुळे आज बाळासाहेब ठाकरे असते तर निश्चितपणे नरेंद्र मोदींचं कौतुक त्यांनी केलं असतं, लष्कराचं कौतुक केलं असतं. हे जे अमित शाह म्हणतायत त्यात अजिबात चूक नाही. आणि म्हणून राज ठाकरे जे सांगतायत की हा ब्रँड जो आहे तो कधी पुसला जाणार नाही, तो यासाठीच आहे. कारण का बाळासाहेब ठाकरे म्हटल्यानंतर हिंदुत्ववादी नेता, मराठी माणसाचं हित जोपासणारा नेता, हे त्यांच्या पुढे असलेलं बिरुद जे आहे हे कधी मिटवलं जाणार नाही, कधी संपुष्टात येणार नाही. कारण ती भूमिका त्यांनी कधीच बदलली नसती. असा कोणताही नेता दाखवावा किंवा असा कोणत्या नेत्याने पुढे यावं आणि सांगावं आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी निश्चितपणे भारतावर टीका केली असती, नरेंद्र मोदींवर टीका केली असती, पाकिस्तानवर कशाला आक्रमण केलं अशी भूमिका घेतली असती, असं बोलून दाखवावं. किंबहुना बाळासाहेब ठाकरे अशी भूमिका घेतलीच नसती. भलेही पक्ष विरोधात असता भाजपाच्या, तरी देखील त्यांनी नरेंद्र मोदींचं कौतुकच केलं असतं. आणि म्हणूनच राज ठाकरे जे म्हणतायत की बाळासाहेब ठाकरे हा जो ब्रँड आहे हा कधी पुसला जाणार नाही, तो यामुळेच पुसला जाणार नाही कारण त्यांची भूमिका ही अशीच राहिली असती. आणि आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी नक्कीच मोदींची गळाभेट घेतली असती आणि त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली असती. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.